नमस्कार मित्रांनो, खूप खूप स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आरोग्य विभाग जिल्हा परिषद अंतर्गत नवीन जाहिरात प्रसिद्ध झालेले विविध पदं भरली जात आहेत। यामध्ये कुठली कुठली पदं आहेत, पात्रता काय आहे, अर्ज कसा करायचा आहे, संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा। तर बघा मित्रांनो, ही जी जाहिरात आहे मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अमरावती यांच्यामार्फत प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। आरोग्य विभाग अंतर्गत तुमची जिल्हा परिषद कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा। त्यासोबत तुमचा जिल्हाही सांगा, जेणेकरून त्या जिल्ह्याची जाहिरात आल्यास तुमच्यापर्यंत व्हिडिओ बनवून नक्की माहिती दिली जाईल। सध्या ही जाहिरात अमरावतीसाठी आलेली आहे। तुम्ही महाराष्ट्रामधून कुठल्याही जिल्ह्यामधून असाल तरी देखील या ठिकाणी अप्लाय करू शकतात। तर बघा मित्रांनो, ही जी जाहिरात आहे राष्ट्रीय आरोग्य अभियान, ज्याला आपण NHM असं म्हणतो, त्या अंतर्गत देण्यात आलेले 11 महिन्याच्या कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती ही पदं भरली जातात। आणि मागे एक GR देखील आलेला आहे की NHM मधून 10 वर्षे सेवा झालेल्यांना परमनंट देखील केलं जाणार आहे। आता बघा, याची परीक्षा होत नाही, थेट शेवटच्या वर्षाच्या मार्क्सवरती तुमचं सिलेक्शन होतं। तर संपूर्ण माहिती आपण बघूयात, कुठली पद आहेत, अर्ज कसा करायचा आहे त्याबद्दलची माहिती। ही जी PDF फाईल आहे तुम्हाला जिल्हा परिषद अमरावतीच्या वेबसाईटवरती देखील पाहायला भेटेल, किंवा याची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय आणि आपल्या टेलिग्राम चॅनलवरती तिथून देखील तुम्हाला पाहायला भेटेल। तर बघा, कुठली पद आहेत सर्वात अगोदर आपण माहिती पाहूयात त्याबद्दलची। तर पहा, पहिलं जे पद आहे मित्रांनो, याच्यामध्ये खूप साऱ्या जागा आहेत। जे महत्त्वाचं पद आहे ते म्हणजे स्टाफ नर्स। स्टाफ नर्समध्ये तुमचं BSc नर्सिंग किंवा GNM झालेलं आहे आणि रजिस्ट्रेशन झालेलं आहे, तर तुम्हाला अप्लाय करता येईल। 20,000 स्टार्टिंग पेमेंट या पदासाठी असतो। बघू शकता या ठिकाणी SC ST VJS संपूर्ण कॅटेगरी वाईज इथं वॅकन्सी तुम्हाला पाहायला भेटतील। स्टाफ नर्ससाठी मित्रांनो वेगवेगळ्या जागा आहेत अमरावतीमध्ये। जे पण मित्रांनो SDH असेल, DH असेल, WH असेल, म्हणजेच या ठिकाणी सब डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल असेल किंवा डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल असेल किंवा PSC पब्लिक प्रायमरी हेल्थ सेंटर, ज्याला आपण प्राथमिक आरोग्य केंद्र असं म्हणतो, अशा प्रत्येक ठिकाणी तुमचं पोस्टिंग आहे। त्यासाठी वेगवेगळ्या बघू शकता प्रत्येक डिपार्टमेंटच्या वेगवेगळ्या स्टाफ नर्ससाठी सर्वात जास्त जागा या ठिकाणी भरल्या जात आहेत। तर स्टाफ नर्स ज्यांचं झालंय त्यांच्यापर्यंत ही माहिती नक्की पोहोचवा, त्यांना अप्लाय करता येणार आहे। आणि या ठिकाणी जर आपण बघितलं तर गुगल फॉर्म भरायचा आहे, ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे, कशा पद्धतीने फॉर्म भरायचा वगैरे संपूर्ण माहिती तुम्हाला पाहायला पुढे भेटणार आहे। तर बघा, स्टाफ नर्ससाठी सर्वात जास्त या ठिकाणी वॅकन्सी तुम्हाला पाहायला भेटतील। याची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथून तुम्हाला पाहता येणार आहे। स्टाफ नर्सचं पद झालं। त्यानंतर बघा MO आयुष, याच्यासाठी देखील जागा आहे। ज्यांचं BMS झालंय किंवा BUMS झालंय त्यांच्यासाठी 28,000 स्टार्टिंग पेमेंट असणार आहे। MO साठी देखील वॅकन्सी आहेत। त्यानंतर बघा, आता पुढची महत्त्वाची वॅकन्सी ती म्हणजे लॅब टेक्निशियन। लॅब टेक्निशियनसाठी तुमचं जर DMLT झालंय आणि 1 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे तर 17,000 स्टार्टिंग पेमेंट तुम्हाला असणार आहे। या पदासाठी देखील भरपूर साऱ्या वॅकन्सी इथं तुम्हाला पाहायला भेटतील। लॅब टेक्निशियनसाठी वेगवेगळ्या ठिकाणी तुमचं जॉब पोस्टिंग असणार आहे। त्यानंतर महत्त्वाची अशी पोस्ट आहे ती म्हणजे फार्मासिस्ट। फार्मासिस्टसाठी टोटल पाहू शकता 7 वॅकन्सी भरल्या जात आहेत। तुमचं B.Pharm झालंय किंवा D.Pharm झालेलं आहे तर तुम्हाला अप्लाय करता येणार आहे। फार्मासिस्ट या पदासाठी देखील 7 वॅकन्सी आहेत। त्यानंतर बघा, पुढची पोस्ट आहे ती म्हणजे प्रोग्राम असिस्टंट स्टॅटिकल इन्व्हेस्टिगेटरची पोस्ट आहे। एकच जागा आहे। तर हे जी पद भरलं जात आहे त्यासाठी एनी ग्रॅज्युएट विथ स्टॅटिक्स, तुमचं एनी ग्रॅज्युएशन झालंय त्यामध्ये तुमचं स्टॅटिक्स असणं गरजेचं आहे सब्जेक्ट, तर तुम्हाला अप्लाय करता येईल। 18,000 स्टार्टिंग पेमेंट या पदासाठी असणार आहे। त्यानंतर बघा, डिस्ट्रिक्ट प्रोग्राम मॅनेजरची पोस्ट आहे DPMU कक्षासाठी, तर याची देखील एक जागा भरली जाते। एनी मेडिकल ग्रॅज्युएट तुमचं झालेलं असणं गरजेचं आहे। 35,000 स्टार्टिंग पेमेंट या पदासाठी असणार आहे। त्यानंतर बघा, फिजिओथेरपिस्टची पोस्ट भरली जाते। 2 जागा आहेत। ग्रॅज्युएट डिग्री इन फिजिओथेरपीमध्ये तुमचं झालेलं आहे तर 20,000 स्टार्टिंग पेमेंट आहे, हे देखील पद भरलं जात आहे। त्यानंतर 8 नंबरची पोस्ट आहे बघा, न्यूट्रिनिस्टची पोस्ट आहे। याच्यामध्ये तुमचं BSc होम सायन्स झालेलं आहे तर तुम्हाला अप्लाय करता येणार आहे। त्यानंतर पुढची पोस्ट आहे पहा, काउन्सलरची। काउन्सलरमध्ये तुमचं MSW झालेलं आहे तर या पदासाठी देखील पाहू शकता भरपूर साऱ्या वॅकन्सी इथं भरल्या जात आहेत। 8 वॅकन्सी टोटल भरल्या जात आहेत। काउन्सलरसाठी MSW साठी 20,000 स्टार्टिंग पेमेंट या पदासाठी दिला जातो। तर बघा, आता या पदासाठी तुम्हाला 19 तारखेपासून ऑलरेडी अर्ज चालू झालेले, 3 एप्रिल 2025 पर्यंत तुम्हाला अर्ज करता येणार आहेत। यासाठी अर्ज स्वीकारण्याचं ठिकाण कुठं दिलेलं आहे पाहू शकता तुम्ही, रुग्णालयीन प्रशिक्षण केंद्र न्यू आझाद गणेशोत्सव मंडळाच्या बाजूला, जिल्हा सामान्य रुग्णालय इरविन चौक अमरावती, या ठिकाणी तुमचे अर्ज स्वीकारले जातील। तर बघा, आता यासाठी कशा पद्धतीने तुमचं या ठिकाणी अर्ज वगैरे करायचा आहे त्याची माहिती दिलेली आहे। त्यासाठी तुम्हाला फीज किती असणार आहे, तर खुल्या प्रयोगासाठी 150 रुपये फीज आहे, राखीव प्रयोगासाठी 100 रुपये फीज आहे। आता ह्याचा तुम्हाला DD काढून अर्जासोबत जोडणं आवश्यक आहे। आता याच्यामध्ये पहा, त्यांनी काय केलेलं आहे, गुगल लिंक देखील तुम्हाला
दिलेली आहे, ज्याच्यामध्ये त्यांनी माहिती दिलेली आहे की कशा पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे. तर बघा, याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, या ठिकाणी वरती त्यांनी QR कोड देखील दिलेला आहे किंवा लिंक तुम्हाला मी अप्लाय करायची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तुम्हाला काय करायचं आहे पहा, इच्छुक उमेदवारांनी सोबत दिलेल्या QR कोडवरून ऑनलाईन गुगल फॉर्म भरायचा आहे. उमेदवारांनी भरलेल्या अर्जाची स्वतःच्या ईमेल ID वरून अर्जाची हार्ड कॉपी डाउनलोड करून संबंधित शैक्षणिक कागदपत्र आणि जी फीज आहे त्याचा डिमांड ड्राफ्ट DD सोबत जोडून विहित कालावधीत अर्ज बघा रुग्णालयीन प्रशिक्षण केंद्र जे आहे अमरावती येथे सादर करायचा आहे. त्याबद्दलची माहिती त्यांनी दिलेली आहे. त्या ठिकाणी तुम्हाला सादर करायचा आहे. ईमेलद्वारे अर्ज विचारात घेतला जाणार नाही. ईमेलद्वारे अर्ज पाठवायचा नाही, तर तिथं तुम्हाला काय करायचं आहे, अर्ज सादर करायचा आहे. त्याची माहिती या ठिकाणी दिलेली आहे. आता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे पहा, याची निवड प्रक्रिया कशी असणार आहे, ज्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की निवड गुणांकन पद्धतीनुसार करण्यात येईल. बघा, पदासाठी क्वालिफाईंग मार्क जे असतात ते अंतिम वर्षाच्या मार्क्सचे 50 गुण असतात. उच्च शैक्षणिक अर्हता तुमच्याकडे असेल तर त्याचे 20 गुण असतात. संबंधित पदासाठी तुम्हाला अनुभव असेल तर एका वर्षासाठी 6 गुण, असे जास्तीत जास्त 30 गुण दिले जातात. तर 100 गुणांची मेरिट लिस्ट लावली जाईल. त्यानुसार तुमची काय केली जाईल, निवड प्रक्रिया जी आहे ती राबवली जाईल. आता या ठिकाणी अर्जाचा फॉर्म दिलेला नाही, कारण की तुम्हाला गुगल फॉर्म भरायचा आहे आणि त्याची प्रिंट काढून तो द्यायचा आहे. लहान कुटुंबाच्या प्रतिज्ञापत्राचा नमुना त्यांनी मात्र या ठिकाणी दिलेला आहे. जर तो तुमचा गरजेचा असेल तो देखील भरून तुम्हाला त्यासोबत देणं गरजेचं आहे. तर अशा पद्धतीने ही जाहिरात जी आहे जिल्हा परिषद आरोग्य विभाग जे आहे NHM कक्ष जे आहे आरोग्य विभागाअंतर्गत त्यांच्या मार्फत ही जाहिरात जी आहे प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. आता वैद्यकीय अधिकारी जे MOची पद आहेत त्यांच्यासाठी वॉक इन इंटरव्ह्यू असणार आहे. बाकी सर्व पदांसाठी गुणांकन पद्धतीनुसार या ठिकाणी तुमची निवड प्रक्रिया जी आहे ती राबवली जाते. या ठिकाणी देखील 10 संवर्गणी आहे, पद दिलेले आहेत, त्याची किती पदसंख्या आहे त्याची देखील माहिती दिलेली आहे. संपूर्ण माहिती तुम्हाला या PDF फाईलमध्ये पाहायला भेटेल. याची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. याबद्दल अजून तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा व पुढील अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.